काय झालं मंजिरी? काय झालंय मंजिरी? अगं बोल ना, काय झालंय? जोवर तू बोलत नाहीस मला काय कळणार? अगं बोल ना मंजिरी, काय झालं? आज भेटले मी त्यांना. आणि त्यांना भेटल्यावर आजही मला हेच जाणवलं की आमचं एकमेकावर अजूनही तितकंच प्रेम आहे. निघताना मला म्हणाले की शुभ्राला घेऊन ये कोर्टात शेवटच्या दिवशी. त्यांना असं अगतिक झालेलं पाहिलं आणि मला असं वाटलं की माझ्या अवतीभोवती अंधार दाटलाय. आणि मी हरवत चालले त्या अंधारात. मला शुभ्राला त्यांच्यापासून कधीच वेगळं नव्हतं करायचं ना. शुभ्राच काय, मला सुद्धा त्यांच्यापासून कधीच वेगळं व्हायचं नव्हतं. मला एक गोष्ट खूप चांगली माहितीये काकू. मी त्यांच्यावर जेवढं प्रेम करते त्याहीपेक्षा खूप जास्त ते माझ्यावर प्रेम करतात. नियतीचे खेळ म्हणायचे हे सगळे. आपण फक्त तिच्या हातच्या कळसूत्री बाहुल्या होतो. तिच्या मनाप्रमाणे ती आपल्याला नाचवते. खरंय, नियतीने आमच्या प्रेमाचे धागे इतके घट्ट विणले की शेवटी त्याचा गुंताच झाला. आणि मग तो गुंता सोडवण्यासाठी तिने त्यातला दोरच कापून टाकला. आता काहीच नाही उरलंय काकू. शुभ्राकडे बघितलं की मला त्यांचीच वाक्य आठवतात. शेवटच्या दिवशी शुभ्राला घेऊन ये एवढंच मला दिला. मनू, केसचा निकाल माझ्या बाजूने लागेल सुद्धा, पण माझ्या आयुष्याचा निकाल माझ्या विरुद्ध लागलाय. मावशी, शुभ्रा कुठे? दादांच्या खोलीत आहे. अच्छा, तिला कोर्टात नेतेस व्हय आज? हो. जा, घेऊन जा. तेवढीच बाप लेकीची भेट होईल ना. कसं असतं मंजिरी, कायदा माणसाला एखाद्यापासून तोडू शकतो, पण मनानं येणं नाही ना होऊ शकत. आमची मनं एकमेकापासून कायमची वेगळीच झालीत मावशी. मग मनाला त्रास कशा पायी होतो या? एखादी जखम भरली तरी तिचे व्रण तसंच राहतात. तसंच झालंय आमच्या नात्याचं.
कोर्टाने काही निकाल देऊ देत, पण मी सप्तपदी चालून त्या घरचं माप ओलांडलं होतं हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. नवरा बायकोचं नातं असंच असतं या बघ. म्हणलं तर नाजूक आणि म्हणलं तर अगदी घट्ट. शुभ्राकडे बघितलं की असं वाटतं मोठं होऊच नाही, म्हणजे त्रासच नाही राहणार. माणूस जसा मोठा होत जातो ना तसा त्याचा त्रास आणि व्याप वाढतच जातो बघ. निसर्गाचा असं कोणतं साकडं घालावं आई आंबेला की ज्यानं समद व्यवस्थित होईल. माणसानं मनात घेतल्या बिगर देव बी काय करू शकत नाही बघ. आता त्या दोघांनी ठरवलंच आहे वेगळं व्हायचं, त्याला देव तरी काय करणार. दादाला सुद्धा कोर्टात आणणार आहेत. लहानपणापासून फक्त जिंकायची सवय आहे सत्याला. ही केस बी तो जिंकला असता. पण ह्यो विपरीत प्रसंग घडला. हे संध्यांच्या जीवाला घोर लागून राहिला. देवकर आणि समद सत्याच्या मनासारखंच हो. आपल्या लेकीसाठी इकडचं जग तिकडं करायची त्याची तयारी आहे. ती लेकच त्याच्या पाशी नसेल तर तो जगाची पर्वा तरी कशापायी करेल. मंजिरी त्याच्यापासून वेगळी होणार. हे पचवायला लई जड गेलं त्याला. देवा, आता दुसरा कुठला बी आघात नको रे देऊस माझ्या सत्याला. प्रभाकर, निकाल जरी आपल्या बाजूने लागणार असेल तरी सुद्धा त्या माणसाला जन्माची अद्दल घडायला हवी. काय अजिबात काळजी करू नको, तशी ती घडणार. जेलमध्ये चाललाय तो काय फिरायला नाही चाललेला. जेलमध्ये भल्या भल्यांची जी अवस्था होती ना ती तुझ्या जावयाची होणार आहे. हे बघ, तू असं काहीतरी कर की त्या माणसाची सावली सुद्धा माझ्या मुलीच्या आणि माझ्या नातीच्या आयुष्यावर पडता कामा नये. अरे अजिबात पडणार नाही, डोंट वरी. हाच मुद्दा मी कोर्टासमोर मांडणार. जो माणूस एखाद्याचा इतक्या निर्घृणपणे खून करू शकतो, तो समाजाला किती घातक असू शकतो याचा कोर्टाने विचार करावा. आणि एवढंच नाही, उद्या तो सुटून आल्यावर मंजिरीला आणि तिच्या मुलीला त्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा कोर्टाने काय तो योग्य निर्णय द्यावा असं मी कोर्टाला सांगणार. कळलं? पण हे स्टेटमेंट कोर्ट मान्य करेल का? त्याच्या बाबतीत तरी करेल. नाही म्हणजे आय मीन तिचे असं म्हणायचं की यापूर्वी अनेकदा एका बापाला त्याच्या मुलीला आठवडा 15 दिवसातून भेटण्याची परवानगी कोर्टाने अनेकांच्या बाबतीत दिलेली आहे ना. तसं याच्या बाबतीत नाही होणार. काय झालंय, ऑलरेडी याची इमेज जी आहे ना ती कोर्टासमोर खूप निगेटिव्ह म्हणून
एस्टॅब्लिश झालेली आहे. आणि तो आता हातापाया जरी पडला ना तरी कोर्ट त्याची कुठली विनवणी मान्य करणार नाही. तेव्हा यू बी रेस्ट अश्युअर्ड. अरे पण तुझी मुलगी त्याचं त्याच्या लेकीवर असलेलं प्रेम आणि काळजी हे पुन्हा कोर्टाला पटवू देऊ लागली तर आता तिच्या हातात काहीच पॉइंट नाहीये. आणि एखाद्या गुन्हेगाराकडे बघायची कोर्टाची काय नजर असते हे तिला अगदी व्यवस्थित माहिती. तेव्हा मी तुला सांगतो ना, तू काही काळजी करू नको, तसं काही होणार नाही. निकाल काय आहे हे मला माहिती आहे, पण मी तुला आत्ता नाही सांगणार. कारण काय आहे, तुझी उत्कंठा थोडीशी. ओके 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 काय करणार, चहा का कॉफी बोल. विहंगाचा फोन आला होता. केसचा निकाल लागलाय. शुभ्राची कस्टडी मंजिरी वहिनींनाच मिळाली. पण त्या आईपेक्षा भयंकर गोष्ट ही आहे की दादा शिक्षा संपवून घरी परत आल्यावर सुद्धा कोर्टाने त्याला शुभ्राला भेटण्याची बंदी केली. यापुढे त्याला कधीही शुभ्राला भेटायचं असेल तर त्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
त्याशिवाय तो तिला कुठल्याही कारणाने कधीच भेटू शकणार नाही. Is there anything I can do for you, Mr. Madhota? माझी केस लढा. तुम्ही असं म्हणाल की हा माणूस नेहमी अशाच केसेस घेऊन येतो ज्या मी 100% हरणार आहे. असं नाहीये. वकिलाचं काम फक्त केस जिंकणं किंवा हरणं नसतं, समोरच्याची बाजू मांडणं, जी घटना घडली आहे त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याचा करेक्ट पर्स्पेक्टिव्ह कोर्टात मांडणं. आणि मी ही केस हरले नाहीये. केस सुरू झाली तेव्हा सगळ्यांचं तुमच्याबद्दल जे मत होतं ते थोडंफार बदलण्याचा मी प्रयत्न केला. फक्त मी शेवटच्या क्षणी माती खाल्ली. जे झालं ते अनफॉर्च्युनेट होतं. एनिवे मी क्रिमिनल केसेस बघत नाही. There is always a first time. विचार करायला वेळ आहे. तो खूप आहे माझ्याकडे. ओके, यू टेक केअर. You too. सत्यजित, विहंग अरे, अहो राजे, काय वेडेपणा आहे हा. अरे हा निर्णय किती हार्श आहे. शुभ्रा मुलगी आहे तुझी, आणि तिचा बाप आता खुनी आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांची काळजी घे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लवकरात लवकर मंजुषा बरोबर लग्न कर. म्हणजे निदान बहिणीच्या लग्नाचं निमित्त काढून तरी मला जेलमधून सुट्टी घेता येईल, नाही का? साहेब, 2 मिनिटं. अभिनंदन, तू जिंकलीस, मी हरलो. मी किती हरले याची कल्पना सुद्धा नाही तुम्हाला, म्हणून असं म्हणतात तू. एक मिनिट घेऊ का तिला? सोनो, मामाची काळजी घ्यायची. मी बाबाची काळजी अजिबात करायची नाही. कारण काहीही झालं तरी शेवटी तू बाबाकडेच परत येणार आहेस. घाबरू नकोस. किडनॅप नाही करणार आहे मी तुला. कसं आहे ना मंदिरी, 2 माणसं विरुद्ध दिशांना सतत चालत राहिली. ते चालत चालत शेवटी एकमेकांसमोरच येतात.
कारण कारण आपली पृथ्वी गोल आहे. त्यामुळे आता परिस्थिती काहीही असली तरी शेवटी जिथे तू तिथेच मी.